हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे वेदसागर क्लासेसमध्ये. आपण पाहत आहोत 8th स्टँडर्डचा चॅप्टर. त्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ड्स अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्याचा पार्ट 3 आपला चालला आहे. पार्ट 1मध्ये आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं. त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये क्लासिफिकेशनमधले डिटेल किंगडम आपण पाहिले होते. आता पार्ट 3मध्ये आपण पाहणार आहोत. फर्स्ट टॉपिक आपला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रो ऑर्गॅनिझमची क्वांटिटी ही खूप जास्त आहे. त्याच्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांची साईज खूप कमी असते त्यांचं क्लासिफिकेशन हे सेपरेट केलेलं आहे. देन द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 groups, prokaryotes and eukaryotes. We already well known that what is the prokaryote, having simple cell structure, and what is eukaryote having complex cell structure. Then the prokaryote having the group bacteria. prokaryote मध्ये काय येतात? बॅक्टेरिया येतात. आणि eukaryote मध्ये काय येतात? प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी. या सगळ्यांची साईज काय असते? कमी असते. किती कमी असते? तर मायक्रोमीटर, नॅनोमीटर एवढी कमी असते. आता तुम्ही म्हणाल मायक्रोमीटर, नॅनोमीटर म्हणजे काय? तर इथं बघा 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मायक्रोमीटर. म्हणजे 10⁻⁶ इतकं मायक्रोमीटर हे एवढं छोटं युनिट आहे. 10⁻⁶ मायक्रोमीटर केल्यानंतर 1 मीटर होतं. आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁻⁹ नॅनोमीटर. ओके, तर एवढी यांची कमी साईज यांच्या रेंजमध्ये असते. यांचं क्लासिफिकेशन आता आपण डिटेलमध्ये स्टडी करू. आता मायक्रो ऑर्गॅनिझमचा सगळ्यात पहिला ग्रुप बघू आपण, ज्याचं नाव काय? बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियाची साईज किती आहे? याची साईज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे नॅनोमीटरमध्ये याची साईज नाही आहे, मायक्रोमीटर. 10⁻⁶ मायक्रोमीटर म्हणजे किती असतात? 1 मीटर. तर याची साईज बऱ्यापैकी म्हणजे व्हायरसपेक्षा थोडीशी मोठी आहे. दॅट इज बॅक्टेरिया. तर बॅक्टेरिया असतात कशी? याचे कॅरेक्टरिस्टिक बघा. युनिसेल्युलर, इंडिपेंडंट और पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे यांच्यामध्ये फक्त एकच सेल असते. इंडिपेंडंट असतात हे, आणि समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. तर हे काय करतात? ग्रुपमध्ये पण तुम्हाला आढळतात. बॅक्टेरियल सेल्स इज प्रोकॅरियोटिक विथ द सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेलीज आर ॲब्सेंट. म्हणजे याच्यामध्ये न्यूक्लियस नाही आहे आणि सेल ऑर्गॅनेली म्हणजे सेलमधले पार्ट, जसे की मायटोकॉन्ड्रिया, बरोबर, सायटोप्लाझममध्ये जे काय असतात ना ऑर्गॅनेली, ते ॲब्सेंट आहे, त्याच्यामध्ये नाही आहेत. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे तुम्ही बघितलं असेल, न्यूक्लियस पहिले सेपरेट होतं आणि त्याच्यानंतर सायटोप्लाझम सेपरेट होतात. तर याचं जे फिजन होतं ते बायनरी फिजन होतं. In the favorable conditions, bacteria grow vigorously and can double their number in the 20 minutes. हे फेवरेबल कंडिशन त्यांना जर असतील तर यांची ग्रोथ खूप फास्ट होते आणि हे दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये जाऊन काय करू शकतात? जगू शकतात, तर तिथे ग्रोथ करतात. तर याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. कोकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, स्पिरिलम, विब्रिओ, कॉमा शेप्ड जो आहे त्याचं नाव आहे विब्रिओ. तर हे सगळे बॅक्टेरियाज तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. नेक्स्ट आहे प्रोटोझोआ. म्हणजे प्रोटिस्टा जो ग्रुप आहे यूकॅरियोटमधला, त्याचं सेकंड नाव आहे प्रोटोझोआ. याच्यामध्ये साईज असते अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. म्हणजे बॅक्टेरियापेक्षा थोडंसं जास्त, थोडेसे मोठे. तर प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर, सी वॉटर. Some are found in the body of other organisms and are pathogenic. बरोबर, पॅथोजेनिक म्हणजे आजारी पाडणारे असतात हे. तर हे सॉईलमध्ये आढळतात, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये हे सगळे आढळतात. तर याचे काही एक्झाम्पल्स इथे दिसत आहेत तुम्हाला. पॅरामेशियम, त्याच्यानंतर एंटामोइबा, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम, हे सगळे त्याचे एक्झाम्पल इथं तुम्हाला चित्रात दिसत आहेत, पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत. हे सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण यांची सेल कशी आहे? यूकॅरियोटिक सेल आहे. यूकॅरियोटिक म्हणजे कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर याचं आहे. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिएंट अमॉंग द प्रोटोझोआ. म्हणजे कुणाला काय असतील? आता बघा, पॅरामेशियमला तुम्ही बघू शकता हेअर लाईक स्ट्रक्चर आहे, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे काय दिसतील? शेप्स दिसतील वेगवेगळे. याच्यामध्ये काय आहेत की लोकोमोशनसाठी वेगवेगळे ऑर्गन याच्यामध्ये डेव्हलप झालेले असतात. दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. सिम्पल सेल डिव्हिजन मीन्स व्हॉट? एक सेल आहे, तिचं डिव्हिजन होऊन 2 सेल तयार होतात, परत तिचं डिव्हिजन होऊन परत अजून सेल तयार होतात, लाईक दिस. तर याचे एक्झाम्पल्स आहेत
अमिबा पॅरामेशियम फ्री लिव्हिंग इन द डर्टी वॉटर. त्याच्यानंतर एंटामोइबा हिस्टोलिटिका, तर याचं एक कॉजेस आहे ॲम्फोबिया नावाचा जो ॲम्फोबियासिस नावाचा जो रोग आहे ह्याच्यामुळे होतो. तर त्याच्यानंतर प्लास्मोडियम विवॅक्स कॉजेस मलेरिया जो रोग आहे तो याच्यामुळे होतो प्लास्मोडियम विवॅक्समुळं. आणि युग्लेना ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय की स्वतःचं अन्न स्वतः बनवतो, म्हणजे त्याच्यामध्ये युग्लेनामध्ये काय आहे तर क्लोरोप्लास्ट आहे, तर तो स्वतःचं अन्न बनवतो. त्याच्यानंतर थर्ड ग्रुप आपल्याला दिसतो फंगी. तर साईज याची अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दीज आर फाउंड ऑन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. तर फंगी तुम्ही ब्रेडचं एक्झाम्पल मी दिलं होतं पार्ट 2मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला फंगी काय असते माहिती आहे. ब्रेड जर 2 or 3 days मॉइस्ट ब्रेड जर ठेवला एका डब्यामध्ये पॅक केला तर त्याच्यावरती फंगी येते बारीकशी. तर ही जी फंगी आहे ती डिकेईंग म्हणजे काय, मेलेले जे ऑर्गॅनिक मॅटर आहे किंवा मटेरियल आहे किंवा डेड बॉडीज आहेत ह्यांच्यावरती येतात, प्लांट किंवा ॲनिमलवरती. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. युकॅरियोटिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर विजिबल विथ वन नेक्ड आईज. तर काही खूप काय युनिसेल्युलर म्हणजे खूप छोटे असतात आणि काही काही एवढे मोठे असतात की नेकेड आईजनी पण तुम्ही यांना बघू शकता. जसं की ब्रेडवरची फंगी आपण बघू शकतो, किंवा एखादी तुमच्या घरामध्ये जर वस्तू काय सडली त्याच्यावरती जर फंगी लागली असेल तर तुम्ही बघू शकता. सॅप्रोफोटिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. हे तुम्हाला माहिती आहे. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. दोन्ही प्रकारचं याच्यामध्ये काय होतं रिप्रोडक्शन होतं, सेक्स्युअल पण होतं आणि असेक्स्युअल पण होतं. तर याचे काही इथं तुम्हाला एक्झाम्पल दिसत आहेत. बेकर्स यीस्ट, कॅन्डिडा, मशरूम. इथं अजून एक एक्झाम्पल दिसतं आहे सॅचारोमायसिस. तर हे सगळे एक्झाम्पल आहेत फंगीचे. नेक्स्ट बघा आता अल्गी. साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वॅटिक म्हणजे हे पाण्यामध्ये असतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक म्हणजे काय कॉम्प्लेक्स सेल आहेत आणि त्याच्यानंतर हे युनिसेल्युलर आहेत, एकच सेल आहे याच्यामध्ये. फोटोसिंथेसिस कॅरीज आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन दिस सेल. एक्झाम्पल क्लोरेला, त्याच्यानंतर क्लामिडोमोनास. तर व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ द अल्की आर युनिसेल्युलर, म्हणजे मॅक्झिमम तुमच्या मल्टीसेल्युलर पण याच्यामध्ये अल्गी दिसतात. मोस्ट ऑफ द देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ द नेकेड आईज. तर इथं तुम्हाला एक कोलेरा नावाची जी काही आहे अल्गी तुम्हाला दिसते, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचा क्लोरोप्लास्ट पण तुम्हाला दिसतो आहे. नेक्स्ट एक ग्रुप तुमचा व्हायरसेस, दॅट इज मोस्ट क्रिटिकल अँड इम्पॉर्टंट ग्रुप. ह्याची साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. आता हे जे व्हायरसेस आहेत ते ना लिव्हिंग आहेत ना की डेड आहेत, त्याच्यामधले आहेत. म्हणजे हे काय आहेत ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग त्यांच्यामधले आहेत. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीच्या अंडर याची स्टडी होते. म्हणजे हे जेव्हा एखादी ॲनिमलच्या शरीराच्या बाहेर असतात तेव्हा ते काय असतात डेड असतात, आणि ॲनिमलच्या शरीरात आत गेले की ते काय होतात, ॲनिमल किंवा प्लांटच्या शरीराच्या आत गेले, ते बॉडीच्या आत गेले तर ते ॲक्टिव्ह होतात, लाईव्ह होतात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज 10 to 100 टाईम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. इतके छोटेसे असतात म्हणून त्यांना इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपने बघता येतं. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरसेस इज ए लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNAचं फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड or RNA, that is रायबोन्यूक्लिक ॲसिड, कवर्ड बाय ए प्रोटीन कोट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रोटीनची चेन दिसेल, प्रोटीनचं कोटिंग दिसेल आणि त्याच्यामध्ये DNA किंवा RNA हे जे की न्यूक्लिक ॲसिडचे मटेरियल आहे त्याच्याने हे बनलेले असतात. व्हायरसेस सर्वाईव्ह ओनली इन द लिव्हिंग प्लांट्स ऑर द ॲनिमल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ ए होस्ट सेल. आणि ते होस्ट सेलमध्ये घुसले आतमध्ये की तिथं ते काय होतात जिवंत होतात आणि त्यांचं स्वतःचं प्रोटीन करतात. आणि प्रोटीन केल्यानंतर ते त्यांच्या रिप्लिका तयार करतात, म्हणजे अजून व्हायरसेस ते वाढवतात आणि क्रिएट देअर रिप्लिकाज. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. ज्या सेलवरती ते जगले तिला काय करतात डिस्ट्रॉय करतात आणि बिकम फ्री होतात. आणि दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट द न्यू सेल, आणि न्यू सेलवरती जातात, परत त्या न्यू सेलमध्ये काय करतात ते प्रोटीन बनवतात, रिप्लिका बनवतात, परत त्या होस्ट सेलला डॅमेज करतात. अशा प्रकारे व्हायरस हे शरीरामध्ये पसरत जातात. व्हायरस कॉज मेनी डिसीज टू द प्लांट्स अँड ॲनिमल. त्याच्यापैकी एक एक्झाम्पल इथे टोमॅटो विल्ट व्हायरस तुम्हाला दिसतोय. टोमॅटोला हा जो व्हायरस लागतो तो हा व्हायरसचा एक्झाम्पल इथे दिला आहे, टोमॅटो विल्ट व्हायरस. तर डिसेस सगळे जे आहेत मॅक्झिमम डिसेस व्हायरसमुळे येतात, व्हायरस अँड बॅक्टेरियामुळं.
नेक्स्ट आहे ह्युमनमध्ये जे व्हायरस सापडतात ते पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV, एड्स व्हायरस एक्सेट्रा. कॅटल्समध्ये तुम्हाला व्हायरस सापडतो पिकॉर्ना व्हायरस, त्याच्यानंतर प्लांट्समध्ये टोमॅटो विल व्हायरस, टोबॅको मॉस्किक व्हायरस एक्सेट्रा. आणि बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचा जो व्हायरस आहे किंवा हा जो टाईप आहे ऑर्गॅनिझमचा, तर हा काय करतो अटॅक करतो बॅक्टेरियावरती आणि बॅक्टेरियाला होस्ट सेल मानून बॅक्टेरियाला पण हा काय करतो खतम करतो. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला जे ऑर्गॅनिझम्स आहेत छोटेवाले एकदम ज्यांची साईज खूप कमी आहे त्यांचं क्लासिफिकेशन कळालं. ओके, तर नेक्स्टचे पार्ट 4 असेल तर पार्ट 4मध्ये आपण डिस्कस करणार आहोत सगळे तुमचे एक्सरसाइजमधले क्वेश्चन आन्सर्स. ओके, तर भेटूयात पार्ट 4मध्ये.